नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर मकरंद गिरी. लातूर पॅटर्नच्या संदर्भामध्ये जी सध्या चर्चा सुरू आहे त्यावरती व्हिडिओ करा असा मला बऱ्याच जणांचा आग्रह होता. पण या केसचा जेव्हा अभ्यास सुरू होता, कारण यामध्ये इन्व्हॉल्व असलेली सोशल मीडिया, यामध्ये सहभाग असलेले मोठमोठे क्लासेसवाले आणि या सगळ्या गोष्टीची तपास यंत्रणा करत असलेली CBI सारखी संस्था, त्यामुळं जे काही बोलावं लागेल ते सगळं मुद्देसूद पुराव्यानिशी आणि त्या गोष्टीला विश्वसनीयता असावी यासाठी जो काही मी संदर्भ किंवा वेगवेगळी जी काही माहिती आली त्या सगळ्या माहितीमध्ये अधिकृत माहिती पालकांपर्यंत आणि लातूरकरांपर्यंत यावं हा या पाठीमागचा उद्देश आहे. मुळामध्ये लातूर पॅटर्नचा नायक की खलनायक या गोष्टीचा जर विचार केला तर लातूर पॅटर्न काय हे अगोदर समजून घ्यावं लागेल. कारण सध्याला जी काही परिस्थिती निर्माण झाली किंवा जे काही 2-3 दिवसातली सोशल मीडिया तुम्ही बघितली तर एका क्लासेसवाल्याच्या प्रचार प्रसारासाठी आणि त्याच्या ब्रँडिंगचं मार्केटिंग करण्यासाठी सोशल मीडियावर चढावड होती. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी कसं शून्यातून उभा केलेलं आहे, त्यांनी कसं विद्यार्थ्यांचं हित केलेलं आहे आणि त्यांनी कसं बेटा बेटा म्हणून विद्यार्थी घडवलेले आहेत, अशा पद्धतीचं त्यांचं अनुनय करणारं किंवा त्यांची एकतर्फी प्रसार करणारे सोशल मीडियावरचे जर बघितलं तर कळतं की हे सगळे जे कुणी आहेत ते सगळे कुणी कामाला लावलेले. आणि दुसरीकडे जेव्हा CBI या सगळ्या प्रक्रियेमध्ये तपास करत होत्या, चौकशी सुरू होती, ती चौकशी झाल्यानंतर पुन्हा ऑनलाईन येऊन ऑनलाईन मध्ये नीट म्हणून मार्केटिंग करणं असेल किंवा जो काही उत्साह होता की आपल्या विद्यार्थिनींना समोर आणणं आणि त्यांना विचारणं की पेपर कसा गेलेला आहे. म्हणजे 3 तारखेला जो पेपर झाला तो पेपर ह्यांच्याकडे 27 तारखेला आला म्हणे. म्हणजे बघा 27 ते 3 या दरम्यानच्या कालावधीमध्ये हे पेपर फक्त पैसेवाल्या धनदांडग्यांकडे जात होते आणि गुणवत्तेसाठी हाडाची काड्या करून आपले लेकरं शिकावे म्हणून जे मायबाप इथं ठेवतात आणि वर्ष जे लेकरं आई वडिलांकडे न जाता अभ्यास करत बसतात त्या लेकरांचं मात्र आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम फक्त पैसा, प्रसिद्धी आणि स्वतःचं जे काही क्लासचं ब्रँडिंग मार्केटिंग आहे एवढ्यासाठी ह्या सगळ्यांना वेटीस धरलंय असं म्हणावं लागेल. काही जण इथं गल्लत करत होते, काही जण म्हणत होते की ह्यांनी लातूर पॅटर्न केलाय. मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा इतिहासाची पानं उलगडून बघाल आणि वर्तमानातल्या या घटनांचा संदर्भ लावाल त्यावेळेला तुम्हाला एक कळेल की आज दयानंद कॉलेजमधून 4-5 वर्षापूर्वी रिटायर झालेले कुलकर्णी नावाचे जे प्राध्यापक आहेत ते पेपर शेट करायला होते, शेट करणारेच पेपर फोडणारे निघाले. त्यानंतर ज्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव होता, मोठं क्लासचं ब्रँडिंग होतं, पैसा होता, मार्केटिंग होती, मॅनेजमेंट होती, प्रसिद्धी होती आणि हे सगळं करण्याच्या पाठीमागं जो साम दाम दंड भेद ह्या कुठल्याही गोष्टीचा वापर करण्यासाठी माहीर असलेला असा एक इथला क्लासेसवाला, त्या क्लासेसवाल्यांच्या शाखा कोटापासून औरंगाबाद पर्यंत, तिथून कोल्हापूर, पुणे, नांदेड अशा वेगवेगळ्या ठिकाणी ज्यांनी आपल्या शाखा काढलेल्या आहेत त्यांना सुद्धा पैसे देऊन पेपर घ्यावा आणि तो पेपर आपण गेस्ट पेपर म्हणून आपल्या क्लासमध्ये लावावा. एवढे सगळे त्यांचे व्हिडिओ आज सुद्धा ऑनलाईन अवेलेबल असताना त्यांनी कालपर्यंत ऑनलाईन येऊन जी काही प्रसिद्धीचं जे त्यांना आजार झालेला म्हणा किंवा तो पैसा, त्या पैशाच्या पुढे त्यांना बाकी कुठलेही नैतिकता, नीतिमत्ता, गुणवत्ता, प्रामाणिकपणा, कायदा ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ढाब्यावर ठेवल्या. आणि त्यांचं म्हणणं की पैसा करे सो कायदा, म्हणजे पैसे से बडा कोई नाही म्हणून त्यांनी पैशाचे पॅकेजेस, पैसा या सगळ्याच्या भोवताली मार्केटिंगचं जाळं विणलं आणि त्या मार्केटिंगच्या जोरावर त्यांनी जेवढे कुणी नवीन नावारूपाला येणारे क्लासेसवाले, मेहनत घेणारे क्लासेसवाले त्यांना या पैशाच्या स्पर्धेमध्ये महाग टाकत गेले. आता ज्या लोकांना वाटत होतं की लातूर पॅटर्न आहे आणि लातूर पॅटर्नला ह्यांनी नावारूपाला आणलेलं, मी त्यांना एक सांगू इच्छितो, बाबा हो, परीक्षा मे मध्ये झाली, परंतु इथं मार्च आणि फेब्रुवारी त्याच्या अगोदरच जेव्हा मी विवेकानंदला गेलो होतो, विवेकानंदला आमच्या बंधूचा उपचार चालू होता, तिथं मला कळालं की वाघमारे सर ऍडमिट झालेले आहेत. ते JM वाघमारे ज्यांनी खऱ्या अर्थानं लातूर पॅटर्नचं रोपट इथं रुजवलेलं होतं आणि शाहू कॉलेज नावाचं जे गुणवत्तेचं सगळ्यात मोठं की ज्यांना मार्केटिंग करणं, जाहिरात करणं, ऍडव्हर्टाईज करणं असल्या कुठल्याही गोष्टी करण्याची वेळ न येऊ देणारे फाउंडर
प्राचार्य म्हणून काम केलेले जनार्दन वाघमारे हे खरं लातूर पॅटर्नचे नायक आणि लातूर पॅटर्नचे जनक होते, की ज्यांचं अधिष्ठान गुणवत्ता होती. ते गेलेले होते फेब्रुवारी मार्च मध्ये आणि लगेच ते गेल्यानंतर मे मध्ये लातूर पॅटर्नचा हा जो फुगा आहे हा फुगा फुटून गेला. मग मात्र सर्वांना एका गोष्टीला इतिहासातला संदर्भ समोर येणं गरजेचं आहे, कारण एकीकडं गुणवत्तेवर, शिस्तीवर, कष्टावर शाहू कॉलेजला त्यांनी गुणवत्तेमध्ये क्रमांक 1 वर ठेवलं होतं. म्हणजे महाराष्ट्रातून मोठमोठे मंत्री, मोठमोठे उद्योगपती, मोठमोठ्या लोकांना आपले लेकरं शाहू कॉलेजमध्ये शिकावं असं वाटण्याचं, पण त्या शाहू कॉलेजनं कुठं मार्केटिंग, कुठं जाहिरात, कुठं पॅकेज असल्या कुठल्याही गोष्टी केल्या नाहीत. ते JN वाघमारे गेले, त्याच्यानंतर ते शाहू कॉलेजचे जे संस्थापक होते ते डॉक्टर गोपाळराव पाटील ते सुद्धा गेले. म्हणजे खऱ्या अर्थानं ज्यांनी लातूर पॅटर्न उदयाला आणला, विकसित केला, लातूर नावारूपाला आणलं शिक्षणामध्ये, ते दोघं एकीकडे जाणं आणि त्याच्यानंतर मार्केटिंग, पैसा, खाजगी क्लासेसच्या माध्यमातून इथं जी काही शिकवणी सुरू करून त्यांनी जे काही पैसा करेसो कायदा या रूपामध्ये ज्या स्पर्धा जी वाढवली जीवघेणी, त्या स्पर्धेतून त्यांचा जो फुगा फुटला आणि मग त्यांच्याकडे त्यांचे जे काही चाहते किंवा त्यांनी जे काही पेड कार्यकर्ते लावले ते त्यांना म्हणत होते की हे लातूर पॅटर्नचे जनक आहेत, नाही, किंवा ते लातूर पॅटर्नचे नायक. तर मी असं म्हणेल की आजच्या या सगळ्या घटनाक्रमावरनं त्यांना पुण्यावरनं CBIनं दिल्लीला नेलेलं आहे. त्याच्यामध्ये दयानंदचे कुलकर्णी असतील किंवा लातूर मधले मोठे क्लासेसवाले जे RCC नावानं आहेत आणि त्यांच्या नावामध्येच मोठे गावकर आहे, या सगळ्या प्रक्रियेतून इथल्या सर्वसामान्य पालकांचा मात्र लातूर पॅटर्नच्या गुणवत्तेवरनं विश्वास उठणारा नाही. कारण त्याचं शाहू कॉलेजमध्ये जी गुणवत्ता होती किंवा ज्या पद्धतीनं विद्यार्थ्याला फक्त कष्टानं समोर येणं या प्रक्रियेची जी पद्धत डेव्हलप करण्यात आली होती तीच पद्धत त्यांनी उचलून त्याची मार्केटिंग करून यशस्वी विद्यार्थी आमचा आहे असं म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये मार्केटिंग, प्रसिद्धी, पैसा याबरोबरच फक्त गुणवत्ता दाखवणं आणि बाकी मात्र कुरघोड्याची स्पर्धा जिंकत जाणं, हे म्हणजे लातूर पॅटर्न. अशी जी चर्चा सुरू आहे ती चर्चा लातूरसाठी प्रचंड नुकसान करणारी आणि लातूरला सगळीकडं नकारात्मक स्वरूप देणारी आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. एका पालकांचा फोन आला, कारण लातूरला शिकायला येणारा जो काही विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यातले बरेचसे पालक ग्रामीण भागातले संपर्क करत असतात. सर, लेकराला ठेवायचं, सर लेकराला कुठं ऍडमिशन द्यावं, सर लेकरू ह्या क्लासला ठेवलंय, थोडं लक्ष द्या. या सगळ्यातून एक कळतं की पालक आपल्या आयुष्यभराची कमाई आपल्या लेकराच्या शिक्षणासाठी लावत असतो आणि ज्यांनी स्वतःच्या कष्टाचा पैसा लावलेला आहे त्यांना त्या लेकराचे कष्ट साकार झाले, यश भेटले की आनंद होत असतो. म्हणजे कष्ट घेणारे लेकरू, त्याच्या पाठीमागे पैसा किंवा सर्व आयुष्याची पुंजी लावणारे पालक, ह्या दोघांनाही देशोधडीला लावण्याचं काम या पेपर फुटीतून झालेलं आहे, हे मात्र लक्षात घ्यावं लागेल. आणखीन लातूरमध्ये 2-3 मोठे नावं जेव्हा प्रसिद्धीला येतील तेव्हा लातूरच्या क्लासेसवाल्यांवरनं जसा विश्वास उडालेला आहे तसंच लातूरमध्ये जे काही डॉक्टर आहेत ज्यांनी मोठमोठे हॉस्पिटल उभा केलेले आहेत आणि ते हॉस्पिटल उभा करून त्याच्यानंतर ते चालवायला आपले लेकरच आले पाहिजेत. म्हणजे वारसा हक्कानं लेकराला वतनदारी कशाची द्यायली, हे हॉस्पिटलची द्यायला लागलेले आहेत. पण मी असं म्हणेल की त्याच जर समजा वडिलाला काही झालं तर पैसे देऊन, पेपर फोडून, लेकराला मार्क घेऊन, पैशाच्या डोनेशनच्या जोरावर त्याला शिक्षण शिकवून मग ते जे डॉक्टर होणार आहे त्या डॉक्टरकडे ते स्वतःला तपासतील का? मग आपण स्वतः जर स्वतःला तपासायला चांगला डॉक्टर बघत असाल तर फक्त आपल्या प्रॉपर्ट्या सांभाळण्यासाठी, वारसा हक्कानं लेकरासाठी कमवून ठेवण्याचा खटाटोप कशासाठी? आणि तो जर समजा गुणवत्तेचा नसेल, सक्षम नसेल तर दुसऱ्याच्या जीवाशी खेळण्याचा तुम्हाला अधिकार कुणी दिला? तुम्हाला वाटत असेल माझ्या हातात सत्ता आहे, माझ्या हातात पैसा आहे, माझ्याकडे प्रसिद्धी, मी एवढा लोकप्रिय आहे, माझ्याकडे मार्केटिंग करण्याचं स्किल आहे, परंतु ह्या सगळ्याच्या वर गुणवत्ता आणि कायदा असतो. म्हणून कायद्याच्या जर एकदा कचाटेत आला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या वेळेला लक्षात येतात की आपण खरंच कायद्यानं बरोबर करत होतो का चूक करत होतो. परंतु नंतर पश्चाताप करून गेलेली झालेली हानी जशी परत येऊ शकत नाही, तसंच ग्रामीण भागातून सर्वसामान्य शेतकऱ्याचे, गुणवत्तेच्या लेकरांचं झालेलं नुकसान भरून येणार नाही. 3-4 मुलांनी आत्महत्या केल्या का? तर ते डिप्रेशन मध्ये आले. परीक्षेच्या तयारीसाठी वर्ष मेहनत घेऊन
गावाकडे न जाणाऱ्या लेकरांना जर कळतंय की पेपर फुटला आणि त्याच्यामध्ये परीक्षा कॅन्सल झाली, मग त्या टेन्शनमध्ये लेकरं चाललेत. या सगळ्या गोष्टीचं अपेस शिक्षण व्यवस्थेचं जसं आहे, नीट परीक्षेच्या मॅनेजमेंटचं जसं आहे, सरकार म्हणून जी काही कायदा सुव्यवस्था राबवणाऱ्या सरकारी यंत्रणेचं आहे, त्याच पद्धतीनं एवढा मोठा अनुभव असताना, एवढं मोठं नाव असताना तुम्ही जर हा मार्ग वापरत असाल तर हे खऱ्या अर्थानं तुमचा जो काही खलनायकी चेहरा आहे तो सुद्धा समोर आणणारा आहे. म्हणून तुम्ही लातूर पॅटर्नचे नायक नाही तर तुम्ही लातूर पॅटर्नचे खलनायक ठरत आहात. कारण तुमचा प्रसिद्धीचा सोर्स, तुमची मार्केटिंग, तुमचं पैसा आणि तुम्ही जे कुरघोड्याचं स्पर्धात्मक राजकारण जे क्लासेसच्या क्षेत्रात आणलंय त्याच्यावरनं इथं जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेवरनं एकच आहे की आता लेकरं लातूरला शिकायला का पाठवायचे किंवा लातूरला लेकरं ठेवले की खरंच गुणवत्तेवर यशस्वी होतील. याबद्दल मात्र पालक वर्ग साशंक झालेला आहे. ती विश्वसनीयता तुम्ही पैशानं खरेदी करू शकत नाही. तो विश्वास तुम्ही मार्केटिंगनं किंवा प्रसिद्धीनं लोकांच्या मनामध्ये तयार करू शकत नाही. हे सगळं तयार करण्यासाठी ज्या गोपाळराव पाटलांनी, जे वाघमारेंनी प्रयत्न केलेले होते, त्यांच्या हयातीमध्ये लातूरनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये राज्य नाही राष्ट्रीय पातळीवर उच्चांकाची भरारी मारलेली होती. परंतु सर्वात मोठं दुर्दैव त्यांना जाऊन महिने 2 महिने होते का नाही की लगेच लातूर पॅटर्नचा फुगा फुटून गेला. मला असं वाटत होतं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना गोपाळराव पाटलांनी आणि जे वाघमारेंनी जो गुणवत्तेचा वारसा तयार केलेला आहे त्या वारशातून तयार झालेला इतका शिक्षक वर्ग, प्राध्यापक वर्ग तो सक्षमतेनं चालविल आणि आणखीन एका गुणवत्तेच्या उंचीवर लातूरला नेऊन ठेवेल. परंतु त्यापूर्वीच इथं मोठा क्लास म्हणून जे स्वतः इथं मोठी प्रसिद्धी, स्वतःचं मार्केटिंग स्किल, स्वतः पैसा, या सगळ्या अनुभव एवढं सगळं असताना सुद्धा फक्त माझ्याच क्लासचे विद्यार्थी टॉपर आहेत आणि मीच कसा सर्वश्रेष्ठ आहे, या प्रसिद्धीच्या आत्मकेंद्रितेच्या या मोहापायी किंवा जी अतिरिक्त आजार, म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल, आपल्याकडं असं म्हणतात की शरीरालाच काही जखम वगैरे झाली की तो माणूस आजारी असतो, परंतु तसं नाही, मनातही काहीतरी डिसऑर्डर होत असतात. तशाच पद्धतीचा प्रसिद्धीचा, पैशाचा आजार लागलेला असावा आणि त्यातून त्यांनी गुणवत्तेच्या कष्टाच्या मार्गाने जाऊन शिस्तीनं आहे तो आपलं जे काही आहे साम्राज्य उभा केलेलं आहे ते चालवण्याऐवजी हे मी वाढवणार आणि ह्या पद्धतीने वाढवणार म्हणून त्यांनी जे काही पेपर लीक करण्यामध्ये सहभाग घेतला तो सहभाग उद्या कायद्यानं समोर येईल, सीबीआयच्या न्यायालयामध्ये चालेल आणि त्यावेळेला तुमच्या समोर दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी झाल्यानंतर तुम्ही एक गोष्ट मान्य कराल की हे लातूर पॅटर्नचे नायक नव्हते तर लातूर पॅटर्नचा नकारात्मक चेहरा समोर येण्यासाठी यांनी जो काही पालक वर्गाकडून, विद्यार्थ्याकडून आलेला फीच्या रूपातला जो पैसा होता तो पैसा मार्केटिंगसाठी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वापरला. या शहराची किंवा विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी वापरला नाही, एवढंच म्हणावं लागेल. सध्या कायद्यानं कार्यवाही सुरू आहे. लातूर मधले एक डॉक्टर आपल्या लेकराला ती प्रश्नपत्रिका देणार होते, ती प्रश्नपत्रिका घेऊन ते लेकरू डॉक्टर होणार होतं, पण परीक्षा झाली कॅन्सल आणि डॉक्टर पडले उघडे. आता ते डॉक्टर रात्रपासून नॉट रिचेबल आहेत. मग आता ते डॉक्टरचं नाव जेव्हा समोर येईल तेव्हा कळेल क्लासेसवाले किंवा हॉस्पिटलवाले हे लोक पैशासाठी गुणवत्तेची माती करत आहेत. पैशासाठी यांनी सगळ्या गोष्टी धाब्यावर नेऊन बसवलेल्या आहेत. मग अशा लोकांमुळं पॅटर्न बिटर्न काही तयार होत नसतो. तो कष्टातून, शिस्तीतून, प्रामाणिकपणातून, सातत्यातून आणि गुणवत्तेतून तयार होत असतो. ती गुणवत्तेची खाण लातूर काल होती, आज आहे आणि उद्याही राहणार आहे. एवढं मात्र मला या ठिकाणी सुचवावं वाटतं. जसे जसे अपडेट समोर येईल त्या त्या पद्धतीनं आपण सांगत चलू. विचार आवडले असतील तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थांबतो. धन्यवाद.